भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जय हिंद. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा अर्पण करत आहोत. सदा अर्पण करत आहोत. सदा अर्पण करत आहोत. Kenapa body kerja? Body kerja.
बोर्ड करा बोर्ड. घोषणा द्या. चला पुढे, चला पुढे, चल 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 चल. हां आता हो साईडला. नंतर आपली महाराष्ट्राची संस्कृती, शेतकरी, नऊवारी साडी, कोळी, धनगर वेशभूषा,
जोरात टाळ्या वाजवायच्या बाहेरनं आपल्याला यांच्यासाठी. अरे लाज. बर ठीक आहे, तू ये. आणि आपल्या रमाई यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. My name is Rajveer. Today we are celebrating Constitution Day. Is Constitution Day observed on 26 November. On this day, India adopted its constitution. Dr. Baba Ambedkar helped to make it. Constitution is very important. We always respect our constitution. Thank you. Jai Hind. जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा विश्व में सबसे अच्छा देश हमारा हिंदुस्तान है। हमारे देश को आज़ादी 15 अगस्त 1947 को मिली और हमारा देश चलाने के लिए नियम होना जरूरी था। वही नियमों को तैयार करने का काम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने किया। ये नियम जिस किताब में है उसे हम संविधान कहते हैं। उसका स्वीकार 26 नवंबर 1949 को किया। जाते जाते बस इतना कहता हूँ, हिंदुस्तान जिंदाबाद। जय हिंद। सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा पराक्रमाची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान आणि अधिनियमित करून सदा
मैत्रिणीचा वाढदिवस माहितीये पण संविधानाचा वाढदिवस माहिती नाही. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपला भारत कधी स्वतंत्र झाला? नाही. मी सांगतो आपला भारत तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतीय संविधान कुणी लिहिले? नाही. सांगतो आपल्या भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. तुम्हाला माहिती आहे का त्यांना संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? नाही. मी सांगतो त्यांना संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान अंगीकृत व अधिनियमित केले. याचा अर्थ आपण संविधान स्वीकारले म्हणून 26 नोव्हेंबर या दिवशी आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. अगं नाही ना, संविधानाने काय दिले? संविधानाने आपल्याला समानता दिली. भारतामध्ये सर्व नागरिक समान आहे. जन्म, धर्म, जात, भाषा, श्रीमंती या कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ शकत नाही. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले. आपल्याला विचार मांडण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, धर्म पाळण्याचा व जगण्याचं स्वातंत्र्य आहे. जेव्हा आपण स्वातंत्र्य करतो तेव्हा संविधानाने आपल्याला न्याय दिला. प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळायला हवा. कोणावरही अन्याय होऊ नये ही आपल्या संविधानाने आपल्याला बंधुता दिले. बंधुता म्हणजे प्रेम, ऐक्य आणि एकमेकांचा सन्मान. आपण सर्व भारतीय संतान आहोत. या मूल्यामुळे भारत एक लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक राष्ट्र बनले आहे. शेवटी एकच वाक्य सांगते, संविधान आपल्याला हक्क देतात आणि कर्तव्य आपल्याला जबाबदार नागरिक बनवतात. संविधान हे पुस्तक नाही तर आपल्या जीवनाची एक दिशा आहे. संविधानाचा सन्मान करूया, देशाचा अभिमान वाढूया. संविधानाचा सन्मान करूया, देशाचा अभिमान वाढूया. माझे संविधान, माझा अभिमान. माझे संविधान, माझा अभिमान. संविधानाने आपल्याला काही मूलभूत हक्क दिलेले आहेत. समानतेचा हक्क. भारतामध्ये सर्व नागरिक समान आहे. जन्म, धर्म, जात, भाषा, श्रीमंती या कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ शकत नाही. स्वातंत्र्याचा हक्क. आपल्याला विचार मांडण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, धर्म पाळण्याचा व जगण्याचा स्वातंत्र्य आहे. जेव्हा आपण स्वतंत्र असतो तेव्हा देश प्रगती करतो. शोषणाविरुद्धचा हक्क. बालमजुरी आणि न्याय शोषण याविरुद्ध संरक्षण. धर्म स्वातंत्र्याचा हक्क. आपल्याला आपल्या धर्म जपण्याचे स्वातंत्र्य आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. भाषा, संस्कृती जपण्याचा व शिक्षणाचा हक्क. न्याय मागण्याचा हक्क. प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळायला हवा. कोणावरही अन्याय होऊ नये ही आपल्या संविधानाची शिकवण. संविधानाचा सन्मान करूया, देशाचा अभिमान वाढूया. संविधानाचा सन्मान करूया, देशाचा अभिमान वाढूया. माझे संविधान, माझा अभिमान. माझे संविधान, माझा अभिमान. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. व्हेरी गुड, खूप मस्त बोलला. मामा या नाटक पहा, लहान या मोठे या नाटक पहा. आज आम्ही तुमच्यासोबत सादर करतो एक नाटक. त्या नाटकाचे नाव आहे जनजागृती संविधानाची. वाजवा टाळ्या, वाजवा टाळ्या. बाई सगळे या, आनंद साजरा करा. अरे काय तिरंगा हातात घेऊन ओरडतोय? 26 जानेवारी 15 ऑगस्ट आहे. असं तिरंगा हातात घेऊन का फिरतोय? आम्हाला माहिती आहे 26 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट नाही, पण आज भारताचा संविधान जन्मदिवस आहे. संविधानाचा जन्मदिवस आहे. काय असतं? अरे मी मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांचा जन्मदिवस ऐकला आहे. संविधानाचे जन्मदिवस काय आहे? अरे बाबा तू कुठे संविधान तरी वाचलंस? नाही मी नाही वाचलं. तू वाचलं? अरे इथं कुठे संविधान नाही वाचलं? त्याच्यामुळे आपण आपले विचार मांडू शकतो, आपण बोलू शकतो. ते कोणामुळे? संविधानामुळे. संविधानाने आपल्याला काय दिले? संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. मॅडम एक मिनिट थांबा, तुमच्या कागद
कागद आमचा नाही. हा कागद तर संविधानाचा आहे. मॅडम तुम्ही काय काम करता? मी कारखान्यामध्ये काम करते. मी शिक्षिका आहे. मी संशोधक आहे. तुम्ही कशावर संशोधन करताय? मी मंगळ ग्रहावर संशोधन करते. मॅडम तुम्हाला शिक्षणाचा अधिकार कोणी दिला? संविधानाने. आज महिला एवढा उच्च पदावर आहे कोणामुळे? संविधानामुळे. तुम्ही 14 तास पैकी 8 तास काम करताय कोणामुळे? संविधानामुळे. विविध जाती धर्माचे स्त्री पुरुष मुले मुली स्वतंत्रपणे जगत आहेत. 6 ते 14 वयोगटातील मुली शिक्षित आहेत. हे कोणामुळे? संविधानामुळे. बघितलं, संविधानाने आपल्याला किती हक्क दिले आहेत. त्याच्यामुळे आपण आपले वाढ शकतो, पुढे राहू शकतो, बोलू शकतो. कोणामुळे? संविधानामुळे. भारत माझी माऊली, भारत माझी माऊली. तुमचा आमचा एक विचार, तुमचा आमचा एक विचार. भारताचा अभिमान, भारताचा अभिमान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. धन्यवाद. साथ है सबसे प्यारा, सबसे प्यारा, सबसे प्यारा. भारत माझी माऊली, भारत माझी माऊली. लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. मोठे लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. हम हैं भारतवासी, हम हैं भारतवासी, हम हैं भारतवासी. आज 15 ऑगस्ट आहे ना. 26 जानेवारी झेंडा घेऊन कुठं चालला आहे? आज माहिती नाही काय आहे? नाही. आज 26 नोव्हेंबर संविधान जन्मदिवस आहे. मला माझा जन्मदिवस माहिती आहे, मैत्रिणीचा जन्मदिवस माहिती आहे, पण संविधानाचा जन्मदिवस हेच तर खरं. तू कापून तर सगळ्याला विचार. तुला माहिती आहे? नाही. तुला माहिती आहे? नाही. तुला माहिती आहे? तुम्हा सर्वांना माहिती आहे? नाही. नमस्कार मंडळी, प्राथमिक शाळेची सवारी क्रमांक 20 मध्ये सादर करण्यात येत आहे माझा मान माझे संविधान. माझा मान माझे संविधान, माझा मान माझे संविधान, माझा मान माझे संविधान. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. हम हैं भारतवासी, हम हैं भारतवासी, हम हैं भारतवासी. नमस्कार, मी आहे धर्मवाद. मानवाने माशी निर्मिती केली, कोण बौद्ध, कोण मुस्लिम, कोण हिंदू. मीच आहे धर्मवाद, सर्व धर्म समभाव, म्हणून या जगात माझीच सत्ता चालते. नमस्कार, मी आहे जातीवाद. मीच आहे सर्वात श्रेष्ठ, मीच आहे सर्वात श्रेष्ठ. मी आहे श्रेष्ठ. थांबा असं भांडू नका. काय झालं? कोण आहेस तू बाई? असं काय करतेस? मी आहे लोकशाही. गुलामशाही पाहिली, लोकशाही पाहिली आहे, बालिशाही सुद्धा पाहिली. लोकशाही गोड. लोकांनी कधी घडवलं राज्य म्हणजेच लोकशाही. ही आहे लोकशाही, ही आहे लोकशाही, ही आहे लोकशाही. न्याय, स्वातंत्र्य, हीच माझी आपत. नमस्ते, मी आहे न्याय. न्याय हे सर्वांना समान असते. नमस्कार, मी आहे समता, कुणीच उच्च नीच नाही. नमस्कार, मी असं कुठे राहण्याचं स्वातंत्र्य, कुठे फिरण्याचं स्वातंत्र्य, कुठेही म्हणत. नमस्कार, मी आहे बंधुता.